श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 651. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये राजा जनकाच्या दूतांनी जनकपूरची दिलेली सर्व अवस्था, राजा दशरथाच्या निधनानंतर तिथं झालेल्या या नगरवासियांच्या शोकसागराचं वर्णन आणि त्याचबरोबर विदेही ही विशेषत्वाने उपाधी ज्या राजा जनकाला लावण्यात येते, अशा राजा जनकाचा शोक खुद्द राजाचे दूतच सर्वांना सांगतायत की त्या क्षणी राजाचा शोक ज्यांनी पाहिला त्यांना राजा जनकाच्या या विदेही असलेल्या उपाधीबद्दल देखील आश्चर्य वाटलं असावं. या विदेही शब्दाचा अर्थ आपण काल विस्तारपूर्वक पाहण्याचा प्रयत्न केला. राजा जनकाचा राजधर्म देखील आपण बघितला. त्याने सर्वप्रथम सभेमध्ये प्रस्ताव ठेवला. जेव्हा सभेमध्ये कुठल्याही बाजूने निर्णय घेता येणं लोकांना शक्य वाटेना, त्यावेळेला राजा जनकाने आपल्या विश्वासातल्या 4 गुप्तहेरांना त्वरित अयोध्येला जायला सांगितलं. अयोध्येला जाऊन झालेल्या सर्व परिस्थितीचा आढावा घ्यायचा आणि त्यातही प्रामुख्याने भरताची वृत्ती, त्याचं आचरण, त्याचा स्वभाव, जनमानसाचा कल या सगळ्याची सत्यता पडताळून पाहिजे. ऐकीव माहितीवरती काही निर्णय घेण्यापेक्षा वस्तुस्थितीला धरून आपण निर्णय घ्यावा, अशा विचाराने राजा जनकाने गुप्तहेरांना अयोध्येत पाठवलं आणि जाताना सांगितलं की तुमची ओळख ही कुठेही लोकांना कळता कामा नये. त्या पद्धतीने गुप्तहेर अयोध्येत पोहोचले. त्याच वेळेला भरतजी चित्रकूटला जाण्याच्या दिशेने तयारी करत होते. सगळ्या नगरामध्ये एक उत्साह होता. प्रत्येकाला चित्रकूटला जाण्याची ओढ होती. त्यामुळे गुप्तहेरांना देखील सर्व वस्तुस्थिती पाहण्यासाठी जास्त वेळ लागला नाही. त्यांनी ही सर्व माहिती एकत्रित केली आणि ते राजा जनकाला हा समाचार देण्यासाठी जनकपूरला गेले. इथून पुढचं कथानक गोस्वामीजी आम्हाला सांगू लागतात. दूतन आई भरत कै करनी, जनक समाज जथामति बरनी. सुनिगुर परिजन सचिव महीपति, भेसब सोच स्नेह बिकल अति. धरि धीरजु करी भरत बड़ाई, लिए सुभट साहनी बुलाई. घरपुर देश राखी रखवारे, हय गय रथ बहु जान संवारे. दुघरी साधी चले तत्काला, किए विश्रामुन मगमहि पाला. भोर ही आजु नहाई प्रयागा, चले जमुन उतरन सबुलागा. खबरी लेन हम पठे नाथा, तिन्ह कही असमही नाय उमाथा. साथ की रात 6 सातक दीने, मुनि बर तुरत बिदा
चरकीन्हे। सुनत जनक आगवनु सबू, हर्षेउ अवध समाजू। रघुनंदन ही सकोचु बड़, सोच बिबस सुरराजु सियावर। रामचंद्र प्रिय हो। राजा जनकाने दिलेलं हे कर्तव्य गुप्तहेरांनी अगदी चोख पद्धतीने पार पाडलं. काल मी आपणास निरूपणाच्या शेवटी म्हटलं होतं की आयहू बेगिन होई लखाऊ. तुमचा कोणालाही पत्ता लागता कामा नये, ही राजा जनकाने विशेषत्वाने सूचना या गुप्तहेरांना दिली होती. अयोध्या ही प्रेम नगरी आहे. राजा भरत हा या प्रभू रामचंद्रांच्या प्रेमामध्ये असा तरगोळ झालेला आहे की त्याच्या या नगरीमध्ये त्याचं हे स्नेह पाहून कदाचित अगदी एखाद्या तरबेज गुप्तहेराला देखील आपल्या स्वतःची ओळख लपवणं अवघड पडेल. हाच राजा जनकाचा या सूचनेच्या मागचा उद्देश होता. सुंदरकांड मध्ये अशीच घटना आहे. जब ही विभीषण प्रभु पही आहे, पाछे रावण दूत पठाय. विभीषण जेव्हा प्रभू रामचंद्रांना शरणागत होण्यासाठी समुद्राच्या दुसऱ्या तीराकडे आला, त्याच वेळेला हुशार रावणाने विभीषण नेमका काय करत आहे, त्याच्या हालचाली काय होत आहेत, हे सर्व पाहण्यासाठी आपल्या काही हेरांना विभीषणाच्या मागोमाग पाठवलं होतं. आता हे राक्षस होते. या राक्षसांना या रामाच्या सैन्यामध्ये कसा बरं प्रवेश मिळणार? मग या गुप्तहेरांनी काय करावं, तर त्यांनी राक्षसांचं रूप सोडून वानरांचं रूप घेतलं आणि या वानरांच्या रूपामध्ये या सर्व वानर दळात ते मिसळून गेले आणि सर्व ते या घडणाऱ्या गोष्टींचं निरीक्षण करू लागले. झाली गोष्ट अशी की विभीषणाला ज्या पद्धतीने प्रभू रामचंद्रांनी शरणागती दिली, नाही त्याचा राज्याभिषेक करून त्याला लगेच लंकापती देखील करून टाकलं, हे पाहताच सर्व वानरदळ अत्यानंदित झालं. सर्वजण प्रभू रामचंद्रांचा जय जयकार करू लागले. प्रभू रामचंद्रांचा जय जयकार होताना हे गुप्तहेर देखील या वानरदळामध्ये राहून प्रभू रामचंद्र की जय, प्रभू रामचंद्र की जय अशा घोषणा कदाचित देत असतील. आणि या घोषणा देता देता एका टप्प्यावरती नकळतपणे त्यांचा कपटी देह हा गळून पडला आणि त्यांचा कपटी देह गळून त्यांचं राक्षसी रूप त्या वानरदळामध्ये प्रगट झाला. सज्जनो, सुंदरकांड हे एक अगाध शास्त्र आहे. अत्यंत त्यातून सूक्ष्म प्रवाह वाहतात. परमार्थाच्या दृष्टीने जर याचा अर्थ घेतला तर भगवंताचं नामस्मरण करणाऱ्या मनुष्याच्या आयुष्यातला दंभ देखील असाच एका टप्प्यावरती गळून पडतो. मनापासून भगवंताचं भजन झालं पाहिजे आणि या वानरदळासारखा सत्संग करणारी मंडळी जर अवतीभोवती असतील तर आपल्या अंतरंगामध्ये असलेले कित्येक दंभ आपल्याला न कळताच आपल्या चित्तातून गळून पडतात. आणि राजा जनक देखील जाणून होता की गुप्तहेर या प्रेमनगरीमध्ये चाललेत आणि त्याच्या अंतःकरणाला जे जाणवत होतं त्याप्रमाणे भरत हा कपटी नाहीये. भरत हा तर रामचरणांचा स्नेही आहे आणि त्या स्नेहामध्ये कदाचित गुप्तहेर देखील आपल्या स्वतःचं रूप प्रगट करून बसले तर कदाचित राजधर्मांमध्ये गैरसमज पसरण्याची दाट शक्यता आहे. असं म्हटलं जातं. कुठं माझ्या वाचनात तर आलं नाही, परंतु श्रवणामध्ये आलंय की प्रभू रामचंद्रांच्या या
धनुष्य यज्ञ प्रसंगामध्ये अयोध्येमध्ये राजा जनकाचं आमंत्रण आलं नव्हतं, कारण मिथिला नगरी आणि अयोध्येची विशेष ऋणानुबंध नव्हते. राजा दशरथाच्या पराक्रमामुळे म्हणा, किंवा राजा जनकाच्या विदेही अवस्थेमुळे म्हणा, किंवा कुठल्या तरी गैरसमजामुळे म्हणा, या 2 राज्यांमध्ये सेतुबंधन घडलं ते विश्वामित्रांच्या रूपाने. आणि त्यानंतर या दोघांमध्ये जे प्रेम आहे त्याचं वर्णन आपण विवाह समारंभात बघितलं, की जेव्हा अयोध्यावासी मिथिला नगरीमध्ये आले तेव्हा या दोन्हीकडची लोक एकमेकांना कशी भेटली, जणू काही 2 समुद्र एकमेकांमध्ये मिसळावेत. एवढं विलक्षण प्रेम या 2 नगरांमध्ये झालेलं होतं. परंतु जर समजा गुप्तहेर पकडले गेले तर पुन्हा एक कलंक या नात्यामध्ये येऊ शकला असता. म्हणून राजा जनकाने मोठ्या खुबीने गुप्तहेरांना स्वतःची ओळख लपवण्याचं ही सूचना दिली होती. सज्जनो, गंमत अशी आहे की आजच्या काळामध्ये आपण ज्या या कोरोना व्हायरसशी लढत आहोत, हा संसर्गजन्य आहे. याचा अर्थ ज्या व्यक्तीला त्याचा प्रादुर्भाव झालेला आहे त्याच्या उडणाऱ्या थुंकीतून, त्याच्या सर्दी खोकल्याच्या वाटे पडणाऱ्या थेंबांमधून त्याचा स्पर्श होऊन दुसऱ्या व्यक्तीला त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. अर्थात हा संसर्ग व्यथित करणारा आहे. या संसर्गापासून स्वतःला टाळावं लागतंय. परंतु काही हवेसे असणारे संसर्ग देखील असतात बरं का, जे आजच्या काळामध्ये अत्यंत विरळ आहेत. आणि एक त्यातला संसर्ग आहे तो म्हणजे निर्मळ प्रेमाचा संसर्ग. आपण जेव्हा एखाद्या सद्गुरूच्या समाधी स्थानावरती जातो, आमच्या गोंदवल्याला जातो, जेव्हा तिथं एक निर्मळ वातावरणामध्ये, उत्सवामध्ये आपण काही काळ व्यतीत करतो, आपण स्वतः आतून इतके ताजेतवाने होऊन जातो की त्या उत्सवाच्या पश्चात जेव्हा आपण घरी येतो तेव्हा काय सांगू आणि काय नको अशी आपल्या मनाची अवस्था होऊन जाते. काय असेल हो कारण? कारण ते चैतन्य, ते मनाला अशी काही प्रसन्नता देऊन जातं की त्या प्रसन्नतेचा आम्हाला सर्वांना संसर्ग तिथं होतो. आणि त्या संसर्गाच्या आधाराने आम्ही तो आनंद देखील आपापल्या घरांमध्ये, आपापल्या स्नेही मित्रांमध्ये वाटू लागतो. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एक उत्सुकता लागते, अरे असं देखील विश्व आहे जिथं कुठल्याही नव्या रुपयाची अपेक्षा केली जात नाही, जिथं आलेल्या प्रत्येकाला पोटभर खायला दिलं जातं, जिथं आलेल्या प्रत्येकाची सेवा, शुश्रूषा, देखभाल केली जाते. असं या धर्तीवरती ठिकाण आहे? स्वाभाविकपणे मनुष्य या संसर्गाने, या समाधीकडे आकृष्ट होऊ लागतो. प्रेमाचा संसर्ग हा अत्यंत हवासा वाटणारा, परंतु तेवढाच दुर्मिळ आहे. कलियुगाच्या खुणा प्रत्येक ठिकाणीच प्रत्येकाला सतावत असतात. आणि त्यामुळं अशा या निर्मळ आनंदापासून देखील आपल्याला बऱ्याचदा वंचित राहावं लागतं. अयोध्येमध्ये भरत आल्यानंतर देखील एक विलक्षण दुःखाचं सावट अयोध्येमध्ये होतं. परंतु ज्या दिवशी भरताने राजसभेमध्ये सर्वांच्या दबावाला झुगारून ही घोषणा केली की आपण उद्या सकाळी प्रभू रामचंद्रांच्याकडे चित्रकूटच्या दिशेने रवाना होऊयात आणि माझं सर्वांना सस्नेह आमंत्रण आहे, जे जे म्हणून येऊ इच्छित आहेत त्या प्रत्येकाला चित्रकूटला येण्याची संधी आहे. आणि या संताच्या या निर्मळत्वामुळं अयोध्येमध्ये एक अशी विलक्षण प्रसन्नता आली, प्रत्येकाची एक लगबग सुरू झाली. आपण ते चरित्र ऐकलंच आहे की घरोघरी प्रत्येकाचं बोलणं सुरू झालं की मला जायचंय, मला जायचंय. गोस्वामीजींनी लिहिलं की ज्याला सांगितलं की बाबा तू येऊ नकोस, तू घरामध्ये राहा, त्याला जणू काही आपली मान कापून टाकली आहे, असं दुःख या सूचनेमुळे होत होतं.
आणि अशा या निर्मळ प्रसन्नत्वाच्या काळामध्ये हे गुप्तहेर अयोध्येमध्ये आलेले आहेत. आणि त्यामुळं स्वाभाविकच त्यांना देखील या प्रसन्नतेचा संसर्ग झाला. आणि या प्रसन्नतेच्या संसर्गाचे हे परागकण घेऊन, मी याला विषाणू म्हणणार नाही, पण हे परागकण घेऊन ते सर्व गुप्तहेर जेव्हा मिथिला नगरीमध्ये गेले, तेव्हा त्या अंतरंगामध्ये एक विलक्षण प्रसन्नता, वस्तुनिष्ठ दृष्टिकोन, या सर्वांच्या आधाराने ते राजा जनकाच्या समोर अयोध्येतल्या सर्व स्थितीचं निवेदन करू लागले. दूतन आई भरत कै करनी, जनक समाज जथामती बरनी, सुनी गुर परिजन सचिव महीपती, भे सब सोच स्नेह बिकल अति. बघा या संसर्गाचा प्रभाव काय विलक्षण आहे. जेव्हा त्यांनी हा सर्व समाचार राजसभेमध्ये सांगू लागले, राजसभेमध्ये कोण कोण उपस्थित आहेत? राजा जनक आहेत, त्यांचे गुरु आहेत, राजा जनकाचे कुटुंबीय आहेत, राजा जनकाचे मंत्री आहेत. आणि या सगळ्यांच्या समोर हे दूत सर्व वृत्तांत सांगू लागले. विशेषत्वाने त्यामध्ये हे भरत चरित्र, भरताचा स्वभाव, या सर्व गोष्टी या गुप्तहेरांनी किती विस्तारपूर्वक सांगितल्या असतील. आपण या दूतांचं कौशल्य वारंवार बघितलंय जनकपूरच्या, कशा पद्धतीने ते प्रसंगाचा विस्तार वस्तुनिष्ठ आधाराने आणि भावनिक आधाराने निवेदित करत असतात. आणि त्यांच्या या समाचार ऐकल्यामुळं या समस्त राजसभेची अवस्था कशी झालीये? भे सब सोच स्नेह बिकल अति. सर्वजण स्नेह आणि चिंता याच्याने अत्यंतिक व्याकुळ होऊन गेले. भरताचा हा त्याग, भरताचं हे समर्पण, भरताची ही विवेकी भूमिका, भरताचा प्रभू रामचंद्रांच्या चरणी असलेला हा अनुराग, या सर्व गोष्टींच्या श्रवणाने या सर्व जनकवासियांच्या हृदयामध्ये स्नेहाचा उदय झाला. आणि त्याचबरोबर राजा दशरथाचं निधन, कैकेयीने केलेली कुटिलता, अयोध्यावासियांची झालेली मनाची अवस्था, प्रभू रामचंद्र ज्या पद्धतीने वनवासात गेले, या सर्व गोष्टींचं वर्णन, आणि त्याही पेक्षा प्रमुख म्हणजे भरत चित्रकूटला जात आहे. प्रभू रामचंद्रांना परत आणण्यासाठी राम परत अयोध्येला येईल का, या गोष्टीची त्यांना या गुप्तहेरांच्या निवेदनातून चिंता लागली आहे. आणि बघा गोस्वामीजी किती आपल्याला वैशिष्ट्यपूर्व सांगतायत की केवळ राजा जनक किंवा सुनयनाला जर हा समाचार सांगितला असता आणि जर त्यांची अशी अवस्था झाली असती, स्नेह आणि चिंता, तर आपण समजू शकलो असतो. कारण ते राजा होते, परंतु त्याचबरोबर या चारही कन्यांचे ते वडील आणि काका देखील होते. या आपल्या नगरातल्या या 4 कन्या आपण अयोध्येला दिल्या, त्यामुळे त्यांचा वैयक्तिक हितसंबंध या वार्तेमध्ये होता आणि त्या ममत्वापायी त्यांच्या अंतरंगामध्ये स्नेह आणि व्याकुळता येणं हे स्वाभाविक आहे. परंतु गोस्वामीजींनी आपल्याला त्याचबरोबर राजा जनक, कुटुंबीय आणि मंत्री देखील, गुरु देखील, या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये ही स्थिती निर्माण झालेली आहे. यातूनच हा प्रसन्नतेचा संसर्ग किती विलक्षण होता हे आपल्याला लक्षात येईल. राजा जनकाने हा सर्व समाचार ऐकला. थोडा वेळ दिग्मूढ अवस्था निर्माण झाली. भरताच्या प्रेमाची ही स्थिती राजा जनक अंतःकरणामध्ये स्मरण करू लागला. आणि मग धैर्य धारण करून त्याने हे भरत महात्म्य सर्व सभेमध्ये लोकांच्या समोर गाऊन दाखवलं. भरताची ही महात्म्याची कथा प्रत्यक्ष राजा जनकाने मिथिला नगरीमध्ये सांगितली. आणि नंतर त्याने निर्णय घेतला की हा सर्व समाचार ऐकल्यानंतर जितकी मला प्रभू रामचंद्र सीताजींच्या दर्शनाची ओढ आहे,
त्याही पेक्षा कदाचित जास्त ओढ मला भरताला पाहण्याची आहे. भरत चरित्र हे आजपर्यंत प्रभू रामचंद्रांच्या प्रभावाखाली प्रभू रामचंद्रांचा एक भाऊ या रूपानेच आम्ही जाणत आलो होतो. आम्ही या विवाह प्रसंगामध्ये त्याचा असलेला विशेष उत्साह देखील पाहिला होता. प्रभू रामचंद्रावरती असलेलं त्याचं ममत्व देखील पाहिलं होतं. परंतु जी ही स्वतःची निजवृत्ती भरताने या प्रसंगामध्ये प्रगट केली आहे, त्यामुळं भरत हे विशेषत्वाने संस्मरणीय असं चरित्र आहे. अशा भरताच्या दर्शनासाठी आता आपण अयोध्येमध्ये जायचं नाही, आपल्याला भरताला भेटायचं आहे. तर आपण तिथंच जावं जिथं भरत चाललेला आहे. असा राजा जनकाने मनोमन निश्चय केला. आणि राजा भरत ज्या पद्धतीने अयोध्येचं सर्व रक्षण आपल्या विश्वासू सेवेकऱ्यांकडे सोपवून ही सर्व नगरी प्रभू रामचंद्रांची आहे, आपण केवळ त्याचे एक विश्वस्त आहोत, या भूमिकेतून सर्व नगराची व्यवस्था चोख करूनच चित्रकूटला गेले. राजा भरताने तर अजूनही राजगादीचा स्वीकार देखील केला नव्हता. तरी देखील ज्याला आपण काळजीवाहू राजा म्हणावा, त्याप्रमाणे हा काळजीवाहू राजा या सर्व गोष्टींची अत्यंत चोख अंमलबजावणी करतोय. अनुभवी असला तरी राजा भरताने केलेले हे कार्य खरोखर अत्यंत स्पृहणीय आहे, हे राजा जनकाच्या लक्षात आलंय. आणि राजा जनक जो अत्यंत अनुभवी आहे, त्याने देखील राजा भरताने ज्या पद्धतीने अयोध्येची ही सर्व देखभाल केली, त्याचप्रमाणे जनकपूरची देखील व्यवस्था त्याने करून दिली आहे. यातून आपण जर थोडंसं चरित्र उलटं नेऊन वाचलं तर लक्षात येईल की राजा जनक हा अनुभवी राजा आहे आणि भरताने केवळ काळजीवाहू या रूपामध्ये या अयोध्येला सांभाळलेलं आहे. परंतु दोघांची ही निर्णय क्षमता एक काहीही अनुभव नसताना आणि एक संपूर्ण अनुभव सिद्ध असतानाही कृती मात्र दोघांच्या हातूनही एकसारखीच घडलेली आहे. जनकाने आपल्या समवेत घोडे, रथ, हत्ती इत्यादी सर्व वाहनं पुष्कळ पद्धतीने सजवून घेतली आणि आता क्षणाचा देखील विलंब नको असा विचार करून त्याने आचार्यांकडून दुघरी साधी चले तत्काला. दुघरी याचा अगदी आपल्या साध्या मराठमोळी शब्दामध्ये बोलायला जावं तर काढीव मुहूर्त अशा पद्धतीने त्या दिवसामधली शुभघटिका त्याने शोधून काढली. मानस पीयूषकार या दुघरीच्या विषयी आपल्याला बरंच विस्तारपूर्वक वर्णन करून देतात. त्यांनी एका ग्रंथाचा देखील उल्लेख केलेला आहे, रुद्रया मलतंत्र ग्रंथ. या ग्रंथामध्ये शिवपार्वतीच्या संवादामध्ये या दुघरी मुहूर्ताच्या विषयी बरंच वर्णन केलेलं आहे. परंतु त्या सगळ्याचा मतितार्थ हा एकच आहे की हा मुहूर्त तेव्हा काढला जातो ज्या वेळेला यात्रा योग्य शुभ मुहूर्त बघून ज्या दिवशी तो मुहूर्त असेल त्या दिवशी काढणं शक्य नसेल. आपल्याला जर ज्या दिवशी जायचं आहे त्याच दिवशी निघायचं असेल तर मग त्या दिवसातली विशेष शुभ वेळ कुठली आहे हे आचार्यांकडून पाहावं आणि त्या मुहूर्तावरती आपण प्रवासाला निघावं. याचा अर्थ हा दुघरी. आजच्या काळामध्ये आपण देखील बघतो, आता कोरोनामुळे तर लग्न कार्य सगळे ठप्प पडलेत, परंतु बऱ्याचदा आम्हाला याच वर्षी बार उडवायचा आहे असं म्हटल्यानंतर काढीव मुहूर्त करून त्या पद्धतीने विवाह करण्याची पद्धत आजच्या काळामध्ये आपल्याला सर्रासपणे दिसते. असो, तो हा 2 घडीचा विशिष्ट मुहूर्त राजा जनकाने आचार्यांकडून काढून घेतला आणि तो त्यावेळेला जनकपूरवरून चित्रकूटच्या दिशेने रवाना झाला. माझा स्वभाव हा विशेषत्वाने भावार्थामध्ये
त्यातील असलेल्या सूक्ष्म प्रवाहांमध्ये फिरण्याचा असल्यामुळं मी मनात विचार केला की विदेही राजा जनकाला मुहूर्ताची काय गरज आहे. सज्जनो, मला असं वाटतं की राजा जनकाला देखील मनामध्ये हीच एक धाकधूक होती की आपल्याला भरताचं दर्शन मिळेल की नाही. आणि भरताचं दर्शन मिळावं यासाठी सर्व दृष्टीने अनुकूल असा समय राजा जनकाने देखील पाहिला असावा की जेणेकरून संत समागम घडणं हे अत्यंत दुर्मिळ आहे. अकारण या दुर्मिळत्वाला आपण आणखीन अघटित मुहूर्ताच्या आधाराने दुर्मिळ नको करायला. आणि त्यामुळं संत समागमासाठी उत्सुक असलेला राजा जनक या शुभ मुहूर्तावरती चित्रकूटच्या दिशेने रवाना झाला. दूत सांगू लागले, राजा जनक हे स्वाभाविकपणे काही ठराविक टप्पा झाल्यानंतर सेनेला विश्रामासाठी थांबवत असायचे, परंतु या वेळेला एक विशेष लगबग होती. जनकपूरहून निघाल्यानंतर आम्ही थेट प्रयागपर्यंत कुठं मुक्काम देखील केला नाही. विश्राम घेण्याची देखील गोष्ट मिळाली नाही. आम्ही आज सकाळी सकाळी प्रयागराजमध्ये पोहोचलो. आम्हाला राजा जनकाने सांगितलं की आपण लगेच स्नान करावं आणि पुढं मार्गक्रमण करावं. सर्वांचं स्नान होस तर आपण थांबायला नको. अशा रीतीने आम्हा काही दूतांना राजा जनकाने पुढं पाठवून दिलं. आणि राजा जनक आज सकाळी प्रयागराजमध्ये स्नान करून सर्व यथासांग विधी करून चित्रकूटच्या दिशेने निघाले खरं, परंतु आम्हा दूतांना जेव्हा यमुना पार करण्याची वेळ आली त्यावेळेला आणखीन विशेषत्वाने त्वरा करून चित्रकूटच्या दिशेने पाठवण्यात आलं. प्रयोजन एकच होतं आम्हाला इथं पाठवण्याचं, ते म्हणजे आम्ही इथं राजा जनकाच्या आगमनाची वार्ता घेऊन आलेलो आहोत. असं म्हणून दूतांनी आपला सर्व समाचार या धर्मसभेमध्ये सांगितला आणि पृथ्वीवरती मस्तक टेकवून या सर्व धर्मसभेतल्या ज्येष्ठांना त्यांनी प्रणिपात केला. हा समाचार ऐकताच मुनिश्रेष्ठ वसिष्ठांनी तिथं उपस्थित असलेल्या काही विश्वासू 6-7 भिल्लांना बोलवून घेतलं आणि 6-7 भिल्लांना घेऊन त्यांना सांगितलं की आपण लगेच जाऊन त्वरेने राजा जनकाला या धर्मसभेपर्यंत घेऊन यावं. गमतीचा भाग बघा, 7 किरात 6 कदीने 6-7 एवढा विशेषत्वाने उल्लेख करण्याचं कारण काय असावं? तसं बघितलं तर ही एक केवळ संख्या देखील वाटू शकते, परंतु माझ्या दृष्टीने या 6 आणि 7 या 2 शब्दांची, या 2 अंकांची बेरीज देखील 13 आहे. अर्थात गेले होते भिल्ल 6 किंवा 7च, परंतु या 2 अंकांच्या आधाराने हा 13 अंक हृदयाला एक विशेष आनंद देऊन गेला. अशा या भिल्लांना घेऊन हे दूत राजा जनकाला आणण्यासाठी त्वरेने खाली उतरू लागलेले आहे. इकडे जेव्हा धर्मसभेमध्ये राजा जनकाचं आगमन होत आहे ही वार्ता सर्वांना कळाली, त्यावेळेला पुन्हा प्रत्येक लोकांमध्ये या वार्तेच्या आधाराने वेगवेगळ्या प्रतिक्रिया येणं स्वाभाविक होतं. आपण बघितलं, ज्या वेळेला भरत मौन झाले आणि भरताने प्रभू रामचंद्रांनाच विनंती केली की आपण आम्हाला आज्ञा द्या, त्यावेळेला त्या परिस्थितीमध्ये इंद्रातले या देवांचे सर्व लोक पुष्पवर्षाव करून साधू साधू म्हणून भरताची स्तुती करू लागले, कारण भरताने हातात आलेला डाव प्रभू रामचंद्रांकडे सोपवला. अयोध्यावासी सर्वजण गोंधळून गेले, कारण जो भरत प्रभू रामचंद्रांना परत घेण्यासाठी आला होता त्याने काही केल्या त्याची वाच्यता केली नाही.
आणि तिथं उपस्थित असलेला संत समाज हा अत्यानंदित झाला, कारण त्यांना निश्चित लक्षात आलं की प्रभू रामचंद्रांचा सहवास हा आपल्याला अधिक काळ मिळणार आहे. एकच घटना 3 वेगवेगळ्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या लोकांमध्ये घडवून गेला. खरं तर ही निर्णायक टप्प्यावरती आलेली संवादाची एक अवस्था या चित्रकूटावरती होती, कारण भरताने सर्वाधिकार प्रभू रामचंद्रांकडे दिले होते. परंतु प्रभू रामचंद्र का मौन राहिले, याचं उत्तर या दूतांच्या आगमनामध्ये मिळतं. जसं श्री महाराज शेवटची पंगत बसली तरी 4-5 पानं वाढून ठेवायचे आणि स्वतः थोडा वेळ थांबून राहायचे. लोक म्हणायचे महाराज बसा ना. महाराज म्हणायचे अजून एक 10 मिनिटं. आणि 10 मिनिटं म्हणताच कोणीतरी 4 वाटसरू जे गोंदवल्याला महाराजांच्या दर्शनाला यायला निघालेले असायचे, महाराज त्यांची वाट पाहत असायचे. त्याप्रमाणे माझा रामराया चित्रकूटावरती मौन होऊन बसला, कारण राजा जनकाचं आगमन होत आहे. आणि या सर्व संवादामध्ये या विदेही विवेकरूपी राजा जनकाची अत्यंत गरज असल्यामुळं प्रभू रामचंद्र त्या क्षणी मौन झाले होते. राजा जनकाचं आगमन होतं हे कळताच अयोध्यावासी विशेषत्वाने आनंदित झाले, कारण आता या वार्तालापाच्या निमित्ताने अजूनही काही दिवस चित्रकूटावरती राहायला मिळणार, हा त्यामागचा आनंद होता. प्रभू रामचंद्रांच्या मनामध्ये संकोच झाला की या आपल्या कुटुंबातल्या एका समस्येसाठी आपल्या सासऱ्यांना एवढं सगळं अंतर पार करून इथपर्यंत यावं लागलेलं आहे. आणि देवराज इंद्र मात्र या प्रसंगामुळं आणखीन चिंतामग्न झाले की आता राजा जनक येऊन पुन्हा या सर्व कथेला काय कलाटणी देणार. सज्जनहो, ही सर्व मनाची वेगवेगळी आंदोलनं जी या चित्रकूटावरती चालू आहेत, त्यातील पुढील कथाभाग आपण उद्याच्या कथाप्रवाहामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.